भाजपचा काँग्रेसला मोठा दणका आहे। आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपात पक्षप्रवेश ठरलेला आहे। रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये त्या पक्षप्रवेश करतील। प्रज्ञा सातव यांचा उद्या भाजपात प्रवेश होतोय। विश्वसनीय सूत्रांकडून या संदर्भात माहिती समोर येते। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, आणखीन एक काँग्रेसचा मोहरा भाजपच्या गळ्याला। निश्चितच लागवी, कारण सातव कुटुंबीय हे गांधी कुटुंबियांच्या एकदम निकटवर्तीय मानले जायचे आणि म्हणूनच राजीव सातव यांच्या निधनानंतर प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर घेण्याचा निर्णय काँग्रेसने घेतलेला होता। 2021 ते 2024 अशी एक उरलेली रणपिसे यांची टर्म होती, ती त्यांना देण्यात आलेली होती आणि पुन्हा एकदा ज्यावेळी त्यांचा पत्ता कट होईल, काँग्रेसमधील अंतर्गत विरोध असतानाही केवळ आणि केवळ काँग्रेसची असलेली निष्ठा पाहता 2024 मध्ये त्यांना पुन्हा एकदा विधान परिषदेची दुसरी टर्म देण्यात आली, जी टर्म 2030 पर्यंत होती। मात्र आता अवघ्या 1.5 वर्षामध्येच प्रज्ञा सातव या काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपच्या वाटेवर असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे। उद्या दुपारी या संदर्भातील प्रज्ञा सातव यांचा पक्षप्रवेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पाहायला मिळू शकतो आणि म्हणूनच कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापूर्वी भाजपची ही मोठी खेळी मानली जाते आणि काँग्रेसला स्टँडिंग एक विधान परिषदेवरील आमदार गमवावा लागतोय अशी भीती व्यक्त केली जाते। लागवी। अगदी चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।